अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज पहिल्यांदाच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या आणि मंत्रिमंडळातील खात्यांच्या जागांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। पवार कुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्रीपद लवकरच भरायचं आहे आणि या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखून लवकरच निर्णय घेतला जाईल असं पटेल यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल पटेल यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। त्याला उत्तर देताना सुनेत्रा पवार यांना विरोध करण्याचा प्रश्नच नाही, मात्र आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतरच याबद्दल बोलता येईल आणि याबाबत कोणताही निर्णय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं। सुनेत्रा पवार जी का नाम का कोई किसी को विरोध करने का सवाल ही नहीं आता है। केवल पर हम अभी सुनेत्रा पवार जी को मिले, हम बात करें, रिक्वेस्ट करें, उसके बाद मैं आपको कुछ बोलूं तो अच्छा रहेगा। और इसीलिए हमारी मैंने कहा ना कि जन भावना और हमारी भावना ये दोनों जोड़ेंगे तो आपको सेम मिलेगी। हमको केवल उनके साथ एक बार बात करने का मौका दीजिए। कोई खाली विधिमंडल जो हमारी डिप्यूटी सीएम की जगह है ये भरने की जरूरत है, उसको हम केवल जल्दी से जल्दी पूरा करने की प्रक्रिया में है। बारामतीत करहा आणि नीरा नदी